मलशमनेश्वर मंदिर. आम्ही आता मंडलेश्वरला आलो आहे. तिथे मलशमनेश्वर मंदिर तीर्थ आहे. भगवान परशुराम की तपस्थली. मैयाच्या किनारी आहे. मैया दिसते इकडून. सनसेट होत आलाय. आम्ही आता दत्त मंदिरमध्ये जाणार आहे, पण रस्त्यामध्ये तीर्थ आलं म्हणून दर्शन करायला आली. नर्मदे हवा. सनसेट होतोय, चमकतंय पाणी. टोकेश्वर महादेव मंदिर. टोकेश्वर महादेव मंदिर. नर्मदे हार. याचा विस्तृत रूप. मंडलेश्वरचा पूल तिकडे आहे. माँ नर्मदा आश्रयस्थल. इथे एक आश्रम आहे. मैयाच्या किनाऱ्यावरच. मध्ये आम्ही आता फिरतोय. मैयाच्या किनारी जालेश्वर, श्री जालेश्वर महादेव मंदिर. जालेश्वर महादेव मंदिर खूप छान डेकोरेशन केलंय. अभिषेक नाही करायचा फक्त. काशी विश्वेश्वर महादेव. अंबे स्वामींनी इथे चातुर्मास केलेले आहेत मंडलेश्वरला. ते ठिकाण आहे. त्यांचं हस्तलिखित वगैरे आहे. त्यांच्या पादुका आहेत इथे. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबर. कालेश्वर महादेव.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबर. श्रीराम मंदिर संस्थान, नर्मदा तट, मंडलेश्वर. सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे श्रीराम मंदिर, हनुमानगड. सनसेट लागली, ऑरेंज कलरचा दिसतोय. खूप सुंदर कोरीव काम आहे. इकडे सगळीकडे अवतार आहेत ना, त्यांचे शिल्प आहेत. परशुराम अवतार, राम अवतार, कृष्ण अवतार. म्हणजे अगदी पहिला मत्स्य अवतारपासून बुद्ध अवतार, कल्की अवतार, ही पहिली मच्छ, कच्छ, वराह, नरसिंह अवतार, वामन अवतार, विष्णू भक्त ध्रुव अवतार, छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा आहेत. शेषशाही विष्णूंचं छानपैकी शिल्प आहे. आनंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. ब्रह्मा हरिहरशङ्कर रेवा शिवा रे शङ्कर रुद्री पालन्ति ॐ जय जगदानन्दी देवी वरदाय अभिनव पद चंडी मया अभिनव पद चंडी मुनिजन सेवत सुरनर मुनिजन गावत शारद पदवंती ओम जय जगदानंदी. तोडी तान तुरडड तुरडड रमती राजंती ओम जय जगदानंदी. देवी सकल भुवन पर आप विराजित निशिदिन आनंदी मया निशिदिन आनंदी. गावत रे वा शंकर सेवत रे वा शंकर
तुम भव में टंती ओम जय जगदानंदी मैया जी को कंचन थाल अगर कपूर बाती हो मैया अगर कपूर बाती अमर कंठ में विराजत घाटन घाट पूजावत कोटि रतन ज्योती ओम जय जगदानंदी. समोरच्या काठावर 2 दिवे दिसत आहेत आणि आश्रमातले लाईट्स दिसत आहेत. ते शालिवाहन म्हणून ठिकाण आहे. आम्ही मैयाच्या किनाऱ्यावरून दक्षिण तट चालत असताना शालिवाहनला गेलो होतो आणि ते 2 दिवे त्या ठिकाणाहून वरती आश्रमात गेलो होतो. अशीच संध्याकाळची 6ची वेळ होती. 6 वाजता पटपट त्यांनी सांगितलं पंगत 6 वाजता असते, पटापट पूजा करून घ्या. धावत पळत पूजा केली आणि 6 वाजता पंगत बसली होती तिथे. ती आठवण जागृत झाली. आत्ता आरती करतोय आम्ही मैयाच्या किनाऱ्यावर बसून. पाण्यात काय चाललंय काय गवत वगैरे. मैयाच्या किनारी आज सकाळी आंघोळीला आली. पहाटे मैयाचं पाणी कोमट असतं. इकडे खूप सारी शिवलिंग आहेत. पलीकडे शालिवाहन. मंडलेश्वरमध्ये किल्ल्यासारखं दिसलं. पाहिलं तर मंडलेश्वर जेल आहे, सब जेल. पण पूर्वीचा हा किल्लाच होता. त्याचं रूपांतर झालं असेल. गडकोट, नर्मदे हार, नर्मदा मंदिर. छप्पनदेव महादेव मंदिर. छप्पनदेव महादेव मंदिर. संपूर्ण गावातून येताना सगळेजण नर्मदे हर. कोण काय देते तर कोण काय देते हातामध्ये. बिस्किटचा पुडा, फुटाणे, फळाची फोड. म्हाताऱ्या कोताऱ्या बायका नर्मदे हर करून नमस्कार करतात. इतकं ते अनुभवण्यासारखं असतं. ग्रेट फिलिंग देतं. म्हणजे ते आपल्याला नाही, आमच्या रूपातल्या नर्मदा मैयाला नमस्कार करत असतात. त्यांना वाटतं नर्मदे हर. त्यांना वाटतं आपल्या दारामध्ये नर्मदा मैयाच आली. आमच्यामध्ये त्यांना नर्मदा मैया दिसत असते. त्यामुळे ते सगळे नर्मदे हर करून नमस्कार करत असतात. खूप देवस्थानं होती. दत्त महाराजांची 3 ठिकाणं होती या ठिकाणी. काल आमची छान दर्शनं झाली सगळी. आता आम्ही जाणार गुप्तेश्वर महादेव मंदिर, ज्या ठिकाणी शंकराचार्यांनी आपला देह तिथे म्हणजे मंडन मिश्रांबरोबर त्यांचा जेव्हा वादविवाद झाला त्यावेळेला काही प्रश्न म्हणजे मंडन मिश्र हारले.
तर त्यांची बायको म्हटली, मी त्यांची अर्धांगी आहे, तुम्ही अर्धेच जिंकलायत, आता माझ्याशी वाद घाला. मग शंकराचार्यांनी त्यांच्याशी वादविवाद सुरू केल्यावर त्यांच्या पत्नीला माहिती होतं की ह्यांचं लग्न झालेलं नाही आहे शंकराचार्यांचं, यांना वैवाहिक आयुष्यातले प्रश्न विचारले तर हे हारणार. म्हणून तिने असे काही प्रश्न विचारले की याची उत्तरच माहीत नव्हती शंकराचार्यांना. ते म्हणाले की मला 6 महिन्याची मुदत द्या, मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन. असं म्हणून त्यांनी बघितलं जवळपास कोण विवाहित माणूस मेला. तर त्यावेळेला तिथल्या गावचा राजा मेला होता. शंकराचार्यांनी आपला देह गुप्तेश्वर महादेव ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी खाली उतरून जावं लागतं, त्या ठिकाणी शिष्यांकडे सांगितलं माझा देह जपून ठेवा, मी परत येईपर्यंत. आणि त्यांनी आपला आत्मा त्या राजाच्या देहामध्ये घातला आणि राणीबरोबर काही काळ घालवला. त्यांना जे काही प्रश्न होते विचारलेले मंडन मिश्रांच्या पत्नीने, त्या सगळ्याची उत्तरं मिळाली. गुप्तेश्वर महादेवकडे आम्ही निघालो पाठी. विश्व का प्रथम भगवान शंकर के स्वहस्त प्रतिष्ठित अनादि शिवलिंग. तर असं ते गुप्तेश्वर महादेव मंदिरकडे आम्ही चाललो आहे. मग मंडन मिश्रांच्या पत्नीशी त्यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि मग पूर्णपणे मंडन मिश्र हारले. असं हे गुप्तेश्वर महादेव मंदिर जिकडे आपण चाललो आहे. इथे पण आश्रम आहेत, वेगवेगळी मंदिर आहेत, पण आपल्याला दिव्य जी शंकराची मंदिर आहेत, दिव्य तीर्थ, तिथे जायचं आहे. ते हे गुप्तेश्वर महादेव. गुप्तेश्वर महादेव मंदिर. एक छोटीशी नदी आहे, त्याच्या काठावर आहे. असं खाली जायचं असतं उतरून. ती आधी तिकडे असं खाली उतरत जायचं असतं गुहेमध्ये. कुंड आहे, कुंडामध्ये अखंड पाणी. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकं वन्दना मृत्युर्मुक्षीयमामृतात्. गुप्तेश्वर महादेव. इकडून दुसऱ्या बाजूने बाहेर यायला रस्ता आहे. असं हे दिव्य स्थान गुप्तेश्वर महादेव. गुप्तेश्वर महादेववरून निघालो. वाटेत लगेच आम्हाला पोहे, त्याच्यावर रतलामी शेव, चहा आणि चॅन्टिंग मशीन असतं ना जप करण्याचं, अंगठीमध्ये अंगठीसारखं घालायचं, ते सगळ्यांना दिलं.
ब्लँकेट्स देत होते, कोणाला पाहिजेत त्यांनी घेतले आणि आता आम्ही पुढे निघालो. बारबाई पक्षी असतात ना, ते झुंडीमध्ये असतात आणि ते असे आवाज करत असतात. मी थांबल्यानंतर थोडा वेळ ते शांत झाले, काही धोका आहे का बघून. मग थोड्या वेळाने परत सुरुवात झाली. टोमॅटोची शेती आहे. कसे आलेत घोसच्या घोस. गव्हाची शेती आहे, कशी सरळ रेषेत लावलेत. हल्ली ट्रॅक्टरचा वापर करतात, पण तरीसुद्धा अगदी कवायतीला मुलं उभं राहतात तसं आहे. सगळं एकदम सरळ शेती. हायवेचा मार्ग सोडून आणि शेतातला मार्ग पत्करला तो छान वाटतो जरा. वाहनांची कटकट नाही. इकडे हरभऱ्याची झाडं मोठी झालीत आता. छोटी नदी क्रॉस करून चाललोय आम्ही. पाण्याचा खळखळ आवाज छान वाटतो कानाला. हिरव्या रंगातल्या शेड्स, इकडे गहू आणि तिकडे हरभरा. नर्मदे हार. एकदम कडेला वेगळं पीक लावलंय. मका असेल एखाद्या वेळेस. पलीकडे गहू आणि त्याच्या पलीकडे शेवाळी दिसते ते हरभरा. मका आहे. मध्येच कोथिंबिरीची लाईन लावली आहे. ती धन्यासाठी लावली आहे, कारण आता ती फुलांवर आली आहे. धन्यांसाठी ती एक सर किंवा ओळ काय म्हणतात ती लावली आहे. नर्मदे हार. ऊसाची शेतीत सगळ्यांना ऊसाचे दिले दांडे खायला. जाता जाता छंद ऊस खात खात जाणार आता. पार करून पथराड्या गावी पोहोचणार दुपारच्या मुक्कामाला. तिकडे मंदिर आहे, तिकडे कुठेतरी आश्रम असणार. ते केशरी डब्बा आहे तेच असणार आहे बहुतेक. या सगळ्या नद्या नर्मदा मैयाला जाऊन मिळतात. फुलांची वाटिका छान लावली. अलीकडे कोथिंबीर धणे आणि इकडे झेंडू आणि गुलाब. हे जे गवत ट्रकमध्ये घेऊन चाललेत त्याचे झाडू बनतात.
गुलकंदाचे गुलाब. सगळीकडे शंकराच्या मंदिरांमध्ये पण हीच फुलं वाहिलेली असतात. इकडे हरभऱ्यांना फुलं आलीत. तिकडे पण गुलाब. पुढे केळी येतात. समृद्ध भाग आहे सगळा. मोठी मोठी शेती असते प्रत्येकाकडे. तिकडे पण फुलझाडच आहेत. कांद्याची पात लावली आहे. हा पक्षी आम्हाला रोज दिसत असतो सकाळी. आत्ता शांत येतो म्हणून गेला झाडीत. आम्ही भेगाव मुक्कामी आलोय. इथे शंकराचं मंदिर आहे. आणि इकडे मारुती. श्री राधाकृष्ण मंदिर बहेगाव. छान मंदिर आहे. आणि त्याच्या शेजारीच आमची राहण्याची सोय अशी आहे. ओसरीसारखं आहे. तिथे कोपऱ्यात आम्ही आसनं लावलीत. राधाकृष्ण मंदिर सुंदर आहे. श्रीकृष्णाच्या आयुष्यातली पेंटिंग्स आहेत. पेंटिंग फार छान केली आणि मूर्ती पण खूप छान.